नका। त्यांच्या ज्या काही सूचना होत्या त्या मी मुश्रीफांनी बाकीच्या सगळ्या आम्हीच्या सहकाऱ्यांनी ऐकल्या आणि त्याच्यामध्ये राज्य सरकारकडनं जी काही मदत करायची ती मदत करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय, परंतु अजून प्लॅन इस्टिमेट झालेलं नाहीये। त्यांची तिथं थोडी बहुत राहण्याची व्यवस्था, त्यांचं तिथं बाकीची आंघोळीची असतील, स्वच्छतागृहाची असेल ती सगळी व्यवस्था आणि तशा प्रकारची त्याची पाहणी झाली। आणि त्याच्यानंतर मात्र मी नागरिकांनी निवेदन आणली होती ती सगळी स्वीकारून 10 वाजता ह्या सगळ्या लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये बैठक घेतली। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पाठीमागच्या काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी, मग बंद पाईपलाईनचं पाणी असेल किंवा इतर काही वेगवेगळ्या गोष्टी असतील त्या आम्ही पूर्णत्वाला नेल्या। त्याच्यामध्ये उद्घाटनाच्या करता आम्ही त्या वेळ न देता ते पाणी कसं माझ्या कोल्हापूरकरांना मिळेल हा प्रयत्न आमचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीसजी आणि आम्ही सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये केलं। ते पाणी पण सुरू झालं। सध्या आपल्या कोल्हापूर आयुक्तांनी पण आज मला काही प्रेझेंटेशन देऊन काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षामध्ये आणून दिल्यात आणि त्यांचा काही निधीचा बद्दलचा प्रश्न होता। कॉर्पोरेशनला जीएसटीचे त्यांची एक तक्रार होती की बाबा सांगलीचं पॉप्युलेशन आणि सांगलीचं एकंदरीत सगळी भौगोलिक परिस्थिती बघता महानगरपालिकेची आणि आमची कोल्हापूरची, तरी देखील कोल्हापूरला जीएसटीचे पैसे कमी मिळतात आणि त्यांना जास्त मिळतात। त्याच्यात पण मी सुदैवाने ते डिपार्टमेंट माझ्याकडेच असल्यामुळे मी लक्ष घालायचं ठरवलेलं। उद्याच मी जीएसटीच्या कमिशनरला आणि वित्त एसीएस वित्त यांना बोलून त्याच्यातनं काय मार्ग काढायचा तो काढील। बरीचशी कामं मधल्या काळामध्ये हातामध्ये घेतली होती, म्हणजे जाहीर झाली, परंतु ती पूर्णत्वाला गेली नाही। उदाहरणार्थ आपल्या इथं शाहू मिलची जागा देऊन तिथं राजर्षी शाहू महाराजांचं अतिशय चांगलं स्मारक करायचं, परंतु ती जागा आता वस्त्रोद्योग विभागाकडे काहीतरी ती फाईल थांबली आहे म्हणे। तर मी सगळ्या सहकाऱ्यांना म्हणलं मी पण उद्याच्याला आपले चंद्रकांत दादा पाटील कोल्हापूरचेच आहेत, त्यांच्याकडेच ते डिपार्टमेंट आहे, त्यांच्याशी चर्चा करीत मी संबंधित सचिवांशी चर्चा केली। ते म्हणले की दादा मी तुम्हाला उद्या रिपोर्ट देतो एक्झॅक्ट त्याच्याबद्दलचं काय झालं, म्हणजे एकदा ती जागा ताब्यामध्ये आल्यानंतर आपल्याला शाहू मिलच्या मध्ये शाहू महाराजांचं स्मारकाचं काम गतीनं त्या ठिकाणी करता येईल। काही असेही पण विषय आले, उदाहरणार्थ बिंदू चौकामध्ये जेल आहे, तर तो जेल तिथून कळंबा जेल सेंट्रल जेल आहे तिकडं हलवावा आणि ती जागा मोकळी त्या ठिकाणी करून घ्यावी। कारण आता काही वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा नागरिकांना देण्याच्या करता, लोकप्रतिनिधींना कामाच्या निमित्तानं सोपं जाण्याच्या करता काही गोष्टी करण्याची नितांत गरज आहे। तर ती गरज भागवण्याचा जर प्रयत्न करायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये बऱ्याच बाबी येतात। म्हणजे आता आपल्या इथं एक चांगल्या पद्धतीनं कोल्हापूर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर, राजाराम तलाव जो आपला आहे जुना बेंगलोर पुणे हायवे आणि नवा बेंगलोर पुणे हायवेच्या मध्ये, तर ती जागा निवडलेली आहे। तिथं सुनील पाटलांनी एक चांगल्या प्रकारचा प्लॅन केला। आता आम्हाला सगळ्यांना त्यांनी त्याचं प्रेझेंटेशन दिलं। प्लॅन चांगला झालेला आहे। साधारण 300 कोटी रुपयाचं ते काम आहे। रस्ते विकास महामंडळाला करायला सांगितलेलं आहे। त्याला निधी मात्र ह्यांनी द्यायचा नियोजन विभागाने। त्याच्यामुळे मला ते येणाऱ्या आता टेंडरपर्यंत ते काम आलेलं आहे, पण